निश्चित स्वरूपात ते देखील राष्ट्रीय पुरस्कार विजयी आहेत. आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा देखील गुणगौरव झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल राज्यस्तरीय पुरस्कार देखील त्यांच्या माध्यमातून त्यांना ते देखील त्यांचं देखील ते एक चांगल्या पद्धतीनं कलागुणांना त्यांचा गौरव झाला आहे. त्याचबरोबर म्हणतोय भारत बांगलादेश वन डे सिरीजसाठी मात्र निश्चित स्वरूपात त्यांनी समालोचन केलेलं आहे. आणि 25 अखिल भारतीय स्तरावरती व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा या हंगामात मात्र निश्चित स्वरूपात जे पूर्ण केले तसे दोन दिग्गज समालोचक, एका बाजूला आपण पाहू शकाल प्रमोद शेडगे सर आणि एका बाजूला प्रशांत आदवडे सर. खऱ्या अर्थानं अशा दिग्गज कलाकारांना बघून निश्चित स्वरूपात आम्ही या समालोचन क्षेत्रामध्ये आता आलो आणि खऱ्या अर्थानं त्यांचा भरपूर सपोर्ट आम्हाला या सर्व क्षेत्रामध्ये असताना आज पुन्हा एकदा त्यांच्या समवेत मायक्रोफोन शेअर करत असताना आमचं सौभाग्य आहे म्हणायला हरकत नाही. जाऊया यावेळी जर आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होते. सामने हे 3 षटकांचे, त्याची दक्षता घ्या. वाईट +4 म्हणजेच या 5 धावा. इथून आपण पाहू शकाल जर तपासून पाहिलं तर आता 3 षटकांचे सामने थोडंसं जलद गतीचं क्रिकेट आहे. चांगली गोलंदाजी ही तुमची आता ताकद बनू शकते, परंतु इथून तुम्ही जर या पद्धतीची एक्स्ट्रामध्ये जर गोलंदाजी हाताळली तर थोडासा त्रास होईल तुम्हाला. येणाऱ्या चेस करत असताना तुम्हाला तो त्रास होऊ शकतो. षटक क्रमांक चालू आहे पहिलं, जिथे चेंडू फेकून झालाय तो म्हणजेच 1 आणि धावसंख्या फलकावरती आहेत. हार्दिक किणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या फलकावरती असताना 7. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोहित तयार. यावेळेस बॅट आणि बॉल मधला अगदी चांगला संपर्क, चेंडू चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. मच वेलकम बॅक. 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 13. एक चेंडू वाईट +4 मिळाला. तदनंतर थोडासा धावांचा वेग आता झपाट्यानं वाढलाय म्हणायला हरकत नाही. आणि धावांची गती आपण पाहिलं तर 13 धावा. जबरदस्त फटका, आसमानी टोला बघायला मिळाला, ज्या अनुषंगाने आपण पाहतोय समोरच्या दिशेने. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता आणि त्याला मात्र अगदी योग्य वेळेत उचललं. चेंडू चालला इथे मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत. षटकार. सो मच वेलकम बॅक. इथे मात्र आपण पाहतोय लगातारचे 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग. फलंदाजाचं नाव आहे विशाल आणि विशाल खेळतोय विशाल फटकेबाजी. काही लांबच लांब षटकार त्याने ठोकलेत सध्या. फुलरलेनचा बॉल हा देखील आहे. चेंडूला मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र होते, परंतु आपण पाहू शकाल अगदी वेळेत त्यांना बॅलन्स करता आलं नाही, पाय निसटला. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय हा झेल काही पूर्ण होऊ शकत नाही. तिथे मात्र 2 धावा मिळतील आणि या धावसंख्या 2 आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आतापर्यंत 21. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. पहिला चेंडू मात्र दुहेरी धावेमध्ये बघायला मिळाला. तदनंतर वाईट +4 अशा मात्र त्या 7 धावा झाल्या. मग 2 षटकार आले आणि आता दुहेरी धावा देखील आल्या. धावा 21 वरती पोहोचल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोहित तयार. यावेळी समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा आजच्या दिवसातला लांब 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 षटकार. खेळ आपण पाहतोय ज्यामध्ये पहिल्या षटकात हाणामारी आणि मारामारी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हा देखील फुलर लेनचा बॉल फुलटॉस बॉल मिस करत नाही. षटक संपले पहिला आणि पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावांचा वेग वाढला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 या फलकावरती. बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी 33 धाव्यांची खेळते. एका बाजूला करण आणि एका बाजूला विशाल. यस डिझायर. जर आपण पाहिले तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती आतापर्यंत 33. काय बॅटिंग राहिली, जबरदस्त फटकेबाजी. जिथे मात्र आपल्याला 4 षटकार एका षटकामध्ये, तदनंतर एक वाईट +4 अशा धावा देखील बघायला मिळाला आणि 2 दुहेरी धावांचा देखील ग्राफ बघायला मिळाला. चांगली बॅटिंग करत असताना विशाल. आता मात्र करणची बारी. 6 चेंडू प्रथमतः आपण पाहतोय विशाल यांना फेस केले. आता मात्र पहिला चेंडूचा मान या सामन्यातला मिळवतोय तो म्हणजेच करण. पुढचा बॉल.
यावेळी जर आपण पाहिलं तर पंच नितेश कदम सरांचे हात निश्चित स्वरूपात बांधून ठेवलेत गोलंदाजानं की नाही. इथून तुम्हाला मात्र मागचं षटक काय झालं हे विसरत संघासाठी मध्यस्थचं षटक मी चांगलं हाताळीन या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय तेजसवरती ती मात्र जबाबदारी दिली. आणि आता तेजस चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी. एका बाजूला विशाल आहे, विशालची फलंदाजी आक्रमण राहिली. नितीन वैती सर आपल्याला पाहायला मिळतात, स्मिथ गोल्डचे प्रॉपरायटर सरांचं इथे मात्र शुभ आगमन. सरांना विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानाने येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्मिथ गोल्डचे प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळतात नितीन वैती सर यांचं मात्र इथे आगमन. आणि तुमचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत सर. तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने आमचं मुख्य व्यासपीठ निश्चित स्वरूपात पावन झालं. तुमचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत. नितीन वैती सर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी मात्र उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकरिता आपल्याला शूज पाहायला मिळतात. सरांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. SP बॉईज ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आजचा दुसरा दिवस तुम्ही बघताय सर. आणि ज्यामध्ये सेकंड राऊंडचा आता पहिला सामना चालू आहे. एका बाजूला एकटा ग्रुप आणि एका बाजूला आपण पाहतोय साई स्पोर्ट्स यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच. 3 षटकांचे सामने आपण आता सेकंड राऊंडचे इथून सुरुवात करतोय. षटक क्रमांक 2 ला देखील सुरुवात झाली. चेंडू फेकून झाले 3 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41, 41 धावा. पुढचा बॉल यावेळी बॅटची चेंडू मात्र आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझनला थर्डमॅनचा खेळाडू आपण पाहतोय राजू भोईर. विघ्नर्ता स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी उत्कृष्ट त्यांची राहिलेली आहे. आता मागे थर्डमॅनला जे मात्र 40+ खेळाडू आहेत. 40+ जरी असले तरी हरकत नाही. क्रिकेटवरती नितांत प्रेम, सातत्याने क्रिकेट या खेळाला जपत असताना राजू भोईर यांना आम्ही पाहिलंय आणि खऱ्या अर्थानं तेच तुम्हाला बघायला मिळतात. चेंडूंचा खेळ झालाय 4 हार्दिक केणी. अतिशय सुंदर गुणलेखन, तेवढंच चांगलं समालोचन. येणाऱ्या आगामी काळात सफाळ्याचा प्राईड म्हणून निश्चित स्वरूपात त्याच्याकडे ही सफाळे नगरी बघणार. अगदी कमी वयात समालोचनाची सुरुवात आणि खूप सुंदर पद्धतीचं समालोचन त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. या स्पर्धेला 5 दिवस गुणलेखन आणि आजचा दिवस समालोचन म्हणून जी भूमिका ते पार पाडतायत. शुभमदादा पाध्ये यांनी निश्चित स्वरूपात त्यांच्यावरती देखील एक चांगली जबाबदारी गुणलेखनाची आणि समालोचनाची सोपवलंय आणि ते देखील त्यांचे आभार मानू इच्छित आहेत. सकाळच्या सत्रात त्यांनी देखील उल्लेख केला होता. हा चेंडू वाईड आलाय आणि वाईड नंतर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अगदी सरळ बॅटनं फटका खेळला. तिथे मात्र स्किल्स बघायला मिळाल्या. अगदी मात्र पायानं चेंडू मात्र फील्ड केला आणि बघता बघता फेकी येईल तदवरती 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ना आकार घेत आहेत आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 46. शेवटचा बॉल बाकी असेल आणि षटक क्रमांक 2चा खेळ. 3 षटकांचे सामने, त्यामध्ये देखील धावांची इथे लयलूट, धावांचा दरोडा घातलाय 2 फलंदाजानं. एकाच्या नावामध्ये रन, एका बाजूला विशाल अशी मात्र खेळी ज्याने अदा केले आतापर्यंत. करण आणि विशाल हे जोडी चांगले क्रिकेट खेळत आहे. इथे मात्र फेक इज फेअर, इधर से फेक उधर से फेक, जणू काही आपण पाहतोय लगोरीचा खेळ चाललाय की काय. आणि जिथे मात्र आपण पाहतोय हा चौकार आला आणि 2 धावा प्लस झाल्या, अर्थात 6 धावा मिळतील. या 6 धाव्यांनी स्कोर कार्ड आता 50 ओलांडते. अर्थात जर आपण पाहिलं तर 52 धावा तब्बल फलकावरती. अर्थात जर आपण पाहिलं तर 26 धावा, 26चा मात्र आपण पाहतोय 26 रन रेट. इथे मात्र करंट आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 52 वरती पोहोचले. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 बॉलच्या घडामोडी काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि जाऊया DJ कँडी यांच्याकडे. केला होता एक 40+ लेजेंडरी खेळाडू सरावलीमधून ज्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. राजू भोईर आणि महेंद्र भोईर 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय क्षेत्ररक्षक. तिथे मात्र प्रयत्न भरपूर चांगले होत आहेत. पडतायत, जडतायत, पुन्हा एकदा उभे राहतात संघासाठी. फेकी येईल तत्पूर्वी आपण पाहतोय 3ऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि बघता बघता आपण पाहतोय 3 धावा इथे पूर्ण होतील. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं 4 धावा इथे मात्र पळून पूर्ण करतात.
इथून कष्ट आहेत, मेहनत आहे, परंतु 4 धावा मिळवायच्या आहेत या अनुषंगाने. कारण अभि नाही तो कभी नाही, संधी उकली तर पुन्हा एकदा तुम्हाला वर्षभर या स्पर्धेची वाट बघावी लागेल. जे काही करायचं आहे ते आत्ता करा. बेस्ट जो काही आहे आपला तो आत्ता द्यायचा आहे. त्या अनुषंगाने हे 2 फलंदाज, एका बाजूला करण आणि एका बाजूला विशाल, ही मात्र 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय स्टम्प्सला मात्र आपण पाहतोय जिथे पाय लागला होता फलंदाजाचा, परंतु जे मूव होत असताना पंच दर्शवतील की यस, हिट विकेटच्या माध्यमातून हा फलंदाज बाद राहील. कारण फटका खेळल्यानंतर तुमचा स्टम्प्सला पाय लागला आणि ते पंचांच्या नजरेत आलं आणि तिथे मात्र पंचांनी देखील दर्शवलंय हिट विकेटच्या माध्यमातून हा फलंदाज बाद होईल. परंतु विशाल यांनी मात्र अत्यंत महत्त्वाची खेळी, 32 धावा ज्यांनी साकारल्या त्या अत्यंत महत्त्वपूर्ण राहिल्या. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हा 32 धावांचा खेळ या मॅचला एक वेगळं रंग देणारा राहिला आहे. धावांची जर गती पाहिली, स्कोर काढला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत अब तक 56 ऑन द स्कोर कार्ड. SP बॉईज 2024चं मात्र एक सुंदर असं आयोजन नियोजन, 4थं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचं. 4 वर्ष अभिमानाची आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसात या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि मात्र आपण पाहतोय सोमवार हे मात्र या स्पर्धेचा अंत असेल, जिथे मात्र कुठले 5 संघ जे मात्र शेवटच्या या 5 ट्रॉफींवरती नाव कोरण्यासाठी सज्ज असतील, ज्यामध्ये रॉकी ग्रुप टेंबी खोडावे हा संघ आपल्याला क्वालिफाय होत असताना बघायला मिळाला आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच अमन दाखल झालेत, ज्यांनी चांगला खेळ मागच्या मॅचमध्ये देखील केला होता. फलंदाज बाद आहे का, पुन्हा एकदा हिट विकेट पंच मात्र दर्शवतात. आणि आपण पाहू शकाल इथे देखील परतीचा प्रवास तुम्हाला निश्चित आहे. थोडंसं खेळपट्टी ओली असल्या कारणाने पायांची घसरण आणि तदनंतर जर यष्ट्यांना तुमचा संपर्क झाला तर पंचांचे तिकडे अगदी घारीची नजर आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी सांगितलं की फलंदाज इथून बॅक टू द डगआउट बाद. क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात SP बॉईज ट्रॉफी 2024 सीझन 4 आणि ज्यामधला आजचा दुसरा दिवस टेंबी कोडावे हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमच वर्ष या स्पर्धेचा टेंबी कोडावेसाठी राखीव दिवस. शुभम पाध्ये यांना मात्र ज्या सगळ्या खेळाडूंनी विनंती केली आणि तदनंतर विनंतीच मान देऊन आजचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीचा फटका, अगदी येता क्षणी गगनभेदी आसमानी टोला षटकार. उशीर झालाय तरी हरकत नाही, अगदी येता क्षणी मोठ्या फटक्यांचा स्वीकार करत असताना काय दमदार फलंदाजी. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा पडल स्वीप करायचा होता. चेंडू मात्र आपण पाहतोय लॉंग स्टॉप मधून शॉर्ट थर्डमॅनला बीट करत चेंडू चाललाय सीमा पलीकडे. अगदी शेवटचं षटक, सुरुवातीपासून मात्र मोठ्या धावांचा स्वीकार फलंदाज करत असताना एक चांगल्या टोटलकडे अग्रेसर झालेत म्हणायला हरकत नाही. कारण धावसंख्या जर आपण आता तपासून पाहिली तर 66 वरती जाऊन पोहोचतंय. आणखीन आगामी काळात येणाऱ्या काळात एक चेंडूचा खेळ अवघा बाकी आहे आणि 66 तर आत्ता झालेत. 72 होतील की 70 होतील की 67ला विन येईल, या अनेक गोष्टी आहेत. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. राजू भोईर त्यांच्या षटकातला किती शेवटचा बॉल फेकण्याकरिता तयार. पुढचा बॉल फुदरलेनचा बॉल होता आणि मी म्हटल्याप्रमाणे 72 होतील 70 होतील की 67 जिंकायला येतील. इथे जर आपण पाहिले तर 70 धावा फलकावरती आल्या आणि 71 धावांचं टार्गेट ठेवलं. या 71 धावा कशा रंगतील आणि काय मात्र पुढच्या इनिंग मधले खेळ आपल्याला बघायला मिळतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी जाऊया पुढच्या मॅचच्या टॉसकडे, जिथे एका बाजूला आपण पाहतोय संघ असणार आहे तो म्हणजेच चला टॉससाठी या. एका बाजू
येस, आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला SP बॉईज, एका बाजूला वेडी. SP बॉईजचा कॉल आणि यावेळेस मात्र वेडी. धन्यवाद अनिकेत पाध्ये सर, तुम्ही मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर इथे मनीष 11 बेलपाडे या संघाने टॉस जिंकलाय. पहिला सामना आपण 5 षटकांचा खेळला, थोडासा तिथे वेळ होता. आता 3 षटकांचा मॅच आहे, थोडंसं धावतं क्रिकेट असणार आहे. तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. समोरचा संघ जर आपण पाहिला तर आई जीवदानी खोडावेपाडा चांगले क्रिकेट त्यांनी दाखवलं पहिल्या मॅचमध्ये. टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. येस, जास्त वेळ आपण घेणार नाही. धन्यवाद संकेश. इथून मात्र आपण पाहतोय तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं. आता बॅटिंग करायची आहे, 18 चेंडू तुमच्याकडे असणार आहे. टार्गेट कितीपर्यंत सेट करण्याचा प्रयत्न असेल? 40+. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. सेकंड राऊंडचा दुसऱ्या सामन्याचा टॉस झाला, जिथे मात्र मनीष 11 बेलपाडा या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः त्यांनी स्वीकारले गोलंदाजी. धन्यवाद. पुढच्या सामन्याला देखील सुरुवात होते. दुसऱ्या डावाचा खेळ सुरुवात होईल. तसं मात्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच आपण पाहतोय प्रशांत आदवडे सरांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थैंक यू सो मच उत्कर्ष. और एक बार फिर टॉस की कहानी बसिका उछला और मनीष 11 बेलपाड़ा के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम बॉलिंग करेंगे और अपोनेंट टीम को मौका दिया बल्लेबाजी करने के लिए. फिलहाल अभी जो मुकाबला चल रहा है ना बहुत इंटरेस्टिंग है, जिसमें जीतने के लिए लक्ष्य टारगेट 71 का 71 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. दोनों बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. काफ़ी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. प्रो लिंक स्पोर्ट द्वारा यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. सिद्धांत हमारे साथ जुड़े हुए हैं. SP बॉयज ट्रॉफी 2024 की अद्भुत कहानी. दो टीम इस वक्त अगर देखें तो साई स्पोर्ट्स सरावली बनाम एकता ग्रुप. पहले बल्लेबाजी की बात करें तो बल्लेबाजी की है इस प्रतियोगिता में एकता ग्रुप ने, और साई स्पोर्ट्स सरावली के सामने बहुत बड़ा लक्ष्य रखा गया 71 रनों का. करण के 13 रन बहुत इंपॉर्टेंट. उसके साथ विशाल ने विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करते 32 रन बनाए, और प्रणय जिनके बल्ले से 14 रन. और टिप्पा खाने के बाद विशाल बहुत अच्छी गेंद थी. गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज. बैंक बैलेंस है तो आत्मविश्वास आपके पास रहेगा, बिल्कुल मोमेंटम आपके पास है. और अगर ये मैच यहाँ जीतना है सरावली टीम को तो आपका आगाज अच्छा होना चाहिए. पहले ओवर में 33 रन बनाए गए थे, तो उसी तरह से एक बड़ा ओवर चाहिए. शुरुआत आपकी अच्छी होनी चाहिए. अपनी पूरी मार्ग पर गेंदबाज अमन तैयार, बैकफुट जाके पुर करना चाह रहे थे. बिल्कुल बहुत बढ़िया गेंद थी, अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद उछाल मिला, बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया. जोर से बल्ला घुमाया था, बल्ला जरूर घूमा लेकिन मैदान नहीं झूमा. इंपॉर्टेंट मैच है. आकाश और दूसरी एंड पर बल्लेबाज सरावली टीम का जो अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है. सरावली टीम स्कोर 1. अमन तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी. इस बार दिशा पर कंट्रोल नहीं है. उछाल बिल्कुल था और अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया. नितेश कदम बिल्कुल अंपायर के तौर पर काम कर रहे हैं. स्कोर 2 रन. ओवर पहला प्रगति पर है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी, उसके साथ गली है. एक थर्ड मैन पर बाउंड्री रन पर खिलाड़ी मौजूद है. कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलने की कोशिश हो रही है. टिप्पा खाने के बाद विशाल एक बार फिर बाहरी किनारा लगा और गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ चली गई. खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 3 पर. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है तो कम से कम 2 ओवर 2 गेंदबाजों को आपको टारगेट करना है, तभी जाकर वो रन बनेंगे. पटकी में गेंद, कदों का अच्छा इस्तेमाल. अमन की ये ताकत है, विकेट का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. 6 मीटर, 7 मीटर, 8 मीटर, 4 मीटर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हुए गेंदबाज अमन. और गेम चेंजर खिलाड़ी, पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया. अनिकेत पाध्ये साहब, आपका स्वागत है कॉम्बॉक्स में. टूर्नामेंट के आयोजन करता शुभम पाध्ये. इस बार कनेक्शन अच्छा, संपर्क अच्छा. गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी. टाइमिंग प्रॉपर, गेंद करे हवाई सफर. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. अच्छा संपर्क था जिसकी ज़रूरत थी, खास करके इस बड़े स्ट्रोक की ज़रूरत थी. स्कोर 9 रन स्कोरबोर्ड पर आप देख रहे हैं. इस बार पटकी में गेंद टप्पा खाने के बाद उछाल था और सर के ऊपर से गेंद जाती हुई वाइड बॉल का इशारा. मिस्टर एक्स्ट्रा से स्कोर डबल फिगर में पहुंच चुका है. दोबारा बंद से डरने की कोशिश करते हुए गेंदबाज अमन.
लेकिन कभी कभार आप कद्दू का ज़्यादा इस्तेमाल करते हो, विकेट से बिल्कुल आप अगर देखें तो मदद है। और थोड़ी देर के बाद बारिश की संभावना भी लग रही है। इस बार अच्छा स्ट्रोक, क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात मैदान के अंदर होगी और आकाश तारामंडल में खेलते हुए पंख लगा के बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया, शानदार छक्का। बिल्कुल आप भी माहौल बना रहे हैं। स्कोर 16 पर, स्कोर पर 16 पर पहुंच चुका है। वैसे गति परिवर्तन किया गया था, गेंदबाजी में परिवर्तन, प्रतीक को बुलाया गया और पहली गेंद वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर 17 पर पहुंच चुका है। जैसे कि बारिश की हम चर्चा कर रहे थे, बारिश बिल्कुल अब बूंदाबांदी शुरू हो चुकी है मैदान के अंदर। कनेक्शन अच्छा नहीं है, गति परिवर्तन करते हुए गेंदबाज प्रतीक। तेजस एक गेंद पर अगर देखें तो उतने आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी नहीं कर पा रहे। अब देखिए बहुत सारे खिलाड़ी ने यहाँ एक बार आप मैदान के अंदर देखें तो वो बारिश की संभावना है उसको देखते हुए वो तैयार, लेकिन मैदान के बाहर जो दर्शक है वो छाता निकल चुका है। छाता बारिश को नहीं रोक सकता, लेकिन बारिश में खड़े रहने का हौसला जरूर दे सकता है। आत्मविश्वास हमेशा जीत की गारंटी नहीं देता, लेकिन जब आप संघर्ष कर रहे हो, अपनी मंजिल की तरफ बढ़ रहे हैं, तब जाकर आपको हौसला जरूर दे सकता है। अब फिलहाल बल्लेबाज आकाश के ऊपर दारोमदार है, 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 17 पर रन। शॉट अच्छा है, संपर्क अच्छा है, टाइमिंग अच्छा है और इस गेंद के ऊपर 6 की मोहर लगाते बल्लेबाज आकाश तारामंडल में बल्लेबाजी करते हुए तारामंडल में की जरूरत है। क्या संपर्क है, इंटरेस्टिंग मैच, लक्ष्य बहुत बड़ा है, बैटर भी बहुत बड़ा चल रहा है और तारीफ करने की आकाश के 3 छक्के जड़ चुके हैं। मैच को वैसे जाने नहीं देंगे, 10 गेंदों में 48 रन चाहिए, ये ओवर आपको बड़ा करना है। छोटी गेंद पर प्रहार किया और दिए दनादन बल्लेबाजी, तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला, गेंदबाज को बल्लेबाज ने छोड़ डाला। मैदान पर बैंड बाजा बज रहा है क्योंकि आकाश जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए आगे गेंद प्रहार किया, छोटी गेंद प्रहार किया, बड़ा स्ट्रोक खेलते हुए 4 छक्के जड़ने का कारनामा। लेकिन ये बारिश जो है वो खलनायक बन सकती है, ये जो बारिश जो है ना बिल्कुल खलनायक बन सकती है। ये देखिए अब बारिश का असर, टप्पा खाने के बाद उछाल मिला और बिल्कुल एक बहुत अच्छी गेंद थी, कान से चिट्टी बजाते भी गए, गेंद विकेट कीपर की तरफ चली गई है। आपके पास गेंदों की बात करते हो तो और 8 गेंदों का खेल आना बाकी है। 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्कोरिंग का कमाल का काम करते हुए हार्दिक, बल्ला घुमा, दोबारा बल्ला घुमा, लेकिन मैदान नहीं झूमा। बारिश बहुत तेज, बारिश के पहले बहुत शानदार और दमदार प्रदर्शन बल्लेबाजों का रहा है, लेकिन अभी फिलहाल अगर देखें तो इंटरेस्टिंग मैच है और 7 गेंदें जीतने के लिए 42 रनों की जरूरत। 7 गेंदें 42, अच्छी गेंदबाजी इस ओवर में प्रतीक द्वारा अच्छा कमबैक किया। अभी बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है। व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। 7 गेंदें 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए एसपी बट ट्रॉफी 2024। तनमैन गलीब कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, राइट ऑफ मोर द विकेट। कहाँ गेंद चली गई, बिल्कुल इस पर खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन पर गेंद चली गई, लॉन्ग ऑफ पर 1 रन देने का मौका। थ्रो अच्छा नहीं है लेकिन कवर करने के लिए विकेट कीपर है, तो फिलहाल बल्ला चेंज करना चाह रहे हैं बल्लेबाज आकाश। बारिश ने बिल्कुल खेल का रुख बदला है, बारिश बहुत तेज है
रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल खेळण्याची हौस. धो पाऊस पडतोय. आपण SP बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतोय. 6 चेंडू 40 असं समीकरण है. और फिलहाल बिल्कुल इस वक्त ग्लो जा रहे मैदान के अंदर. आइए डीजे मास्टर तब तक एक बारिश का गाना सुनते हैं. आए थे लेकिन उस वक्त बारिश नहीं थी. लेकिन बारिश आने के बाद तेज रफ्तार की बहुत अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाज प्रतीक द्वारा. और पमन लेकिन बल्लेबाजी नहीं हो रही है दे दनादन. बढ़िया गेंदबाजी. बारिश के बाद खेल बिल्कुल अब एकता ग्रुप के पक्ष में जाता हुआ. 5 गेंदें 40 रनों की जरूरत है. 71 का टारगेट, 71 रनों का लक्ष्य. पहले अगर देखें तो बहुत अच्छी बल्लेबाजी की आकाश ने, खास करके अमन के खिलाफ 16 रन और प्रतीक के खिलाफ बढ़िया बल्लेबाजी. 2 छक्के भी जड़े थे. तीसरी गेंद के बाद वो बारिश आ गई. अब देखिए बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा. रन बनाना बहुत मुश्किल हो जाएगा. और फिलहाल 1 रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर. एकता ग्रुप को बिल्कुल इस वक्त अगर देखें तो गेंदबाजी करने का मौका बारिश में मिल रहा है. उसका फायदा इनको मिलता हुआ. बढ़िया प्रदर्शन इनका रहा है. शानदार खेल, बिल्कुल शानदार खेल. और इस मैच में अब बारिश रुक गई है. बारिश रुक गई है. लेकिन क्या अब जो तीर कमान से निकल चुका है वो वापस नहीं आने वाला. उसी तरह से वक्त चला गया, गेंदें चली गई, वो तो वापस नहीं आने वाली. और जब बारिश आने के बाद रन नहीं बने हैं, गेंदबाजों का बोलबाला रहा है. एक हाथ से गेंद को खेल दिया. अच्छा स्ट्रोक बारिश में. स्क्वायर लेग पर खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने. दर्शन चौक 6 रन. गेंदों का खेल आना बाकी. 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. लक्ष्य से दूर जाती हुई टीम सरावली. देखिए टिप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है. रन लेना चाह रहे थे आकाश तेजस ने मना किया. रन तो आपको नहीं मिलेगा. और फिलहाल आने वाली जो 2 गेंदें हैं वो तेजस खेलना चाह रहे हैं. बारिश रुक गई है लेकिन जो 7-8 गेंदें थी वो बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट थी सरावली टीम के लिए. स्टार्टअप का अच्छा हुआ था. रन बहुत तेजी के साथ आ रहे थे. उसी वक्त बारिश, रनों की बारिश नहीं है. और यह जो मुकाबला बहुत ही बेहतरीन और शानदार रहा. एकता ग्रुप के टीम के लिए बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है गेंदबाजों का. अमन ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है प्रतियोगिता में. तो एक विकेट गिरता बाद तेजस बैक टू द पवेलियन गॉन. आइए डीजी मास्टर. देख रहे इस वक्त टीम सरावली न्यू बैटर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए पहुंच चुके हैं. हार के कगार पर सरावली की टीम. और एकता ग्रुप जीत के दहलीज पर. स्विंग एंड मिस और इसी के साथ जीत का स्वाद चखने का मौका मिला एकता ग्रुप को. 71 रनों का टारगेट बहुत बड़ा लक्ष्य था और इस लक्ष्य को आप एक बार फिर पार नहीं कर पाए. बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजों ने डिपेंड किया. एकता ग्रुप का कांग्रेचुलेशन. ये मुकाबला समाप्त होने के बाद मनीष 11 बेलपाड़ा और आई जोदनी खोड़ाबे पाड़ा के बीच एक बहुत बड़ा मुकाबला है और शानदार खेल देखने का